या जगाला समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय देण्यासाठी जागतिक मानसशास्त्रज्ञ तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांनी या राष्ट्राचं आदर्श मातृत्व निर्माण केलं ते म्हणजे राष्ट्रमाता राजमाता मासे जिजाऊ, ज्यांच्या कुशीमध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व घडलं आणि वाढलं अशी राष्ट्रमाता राजमाता मासे जिजाऊ, ज्यांनी या महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा उपस्थित केला तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी संस्कृत या विषयाचा अभ्यास केला आणि अवघे 32 वर्ष स्वतःचं आयुष्य जगले ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. संस्कृत विषयाचा अभ्यास केला आणि त्यानंतर या जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तो साधू ओळखावा देव तिथेची जाणावा संत तुकारामांचं तत्वज्ञान. मैं तो कहा धोंडोरे बंधू मैं तो तेरे पास में नामय मंदिर में नामय मस्जिद में संत कबीरांचं तत्वज्ञान. जे कळांची व्यंकटी सांडवता या 70 मेरती वाढो होता परस्परे पडो मैत्री जीवांचे संत ज्ञानेश्वरांचं तत्वज्ञान. आणि या सर्वांच्या स्वप्नांना आपल्या भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, यांच्या कृतींना मी प्रथम येऊन अभिवादन करतो. आणि आपल्या पुढ्यामध्ये माझ्याकडे जे काही अल्पज्ञान आहे ते आपल्या पुढ्यामध्ये मी ठेवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी राष्ट्रमाता मासे जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये सिद्धेश्वर राज्यामध्ये झाला. त्या ठिकाणी माळसा राणी आणि लखुजी जाधव यांच्या उदरामध्ये लखुजी जाधवांनी अख्ख्या गावाला हत्तीवरून साखर वाटली मुलगी जन्मली म्हणून. परंतु सध्या मानसिकता खचलेली आहे मुलगी जन्मली म्हणून, तर हे आपण थोडंसं आत्मपरीक्षण करणं तितकंच गरजेचं आहे. कारण मुलगी काय करू शकते, आई काय करू शकते ही जास्त काही सांगण्याची गरज नाही. कारण आईमध्ये जेवढी ताकद असते तेवढी मला वाटतं कुणामध्ये ताकद नाही. कारण आई ही समाज परिवर्तन, राष्ट्र परिवर्तन आणि घरी परिवर्तन करू शकते. म्हणून सर्वात जर परिवर्तन जर करण्याचं माध्यम जर कोणतं असेल तर ते आदर्श कोणता असेल तर ते म्हणजे राष्ट्रमाता मासे जिजाऊ. आत्ताच काल परवा 3 तारखेला सावित्रीबाई फुले यांची जयंती झाली आणि आज स्वामी विवेकानंद यांची सुद्धा जयंती आहे आणि राष्ट्रमाता मासे जिजाऊची सुद्धा जयंती आहे. यांचं स्मरण आणि यांची जयंती साजरी का करावी याचा इतिहास जर पाहिला, कारण आपण भविष्यामध्ये काय करणार आहे, आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देणार आहे, तर यांचा कुठला धागा पकडून आपल्या भविष्याची सुरुवात करायची आहे याच्यासाठी आपण यांची जयंती साजरी करत असतो. यांच्यासाठी आपण हा इतिहास पुनरावलोकन करत असतो असं मला वाटतं. कारण प्रत्येक महापुरुषाची जयंती का करायची तर या इतिहासाची पेरणी आपल्या तरुण पिढीमध्ये झाली पाहिजे आणि तरुण पिढीने त्या इतिहासाची पेरणी घेऊन चांगल्या विचाराची पेरणी करणं, चांगल्या राष्ट्राची पेरणी करणं हे तितकंच खरं आहे असं मला वाटतं. कारण मला या ठिकाणी तुमचं जे मत आहे अशी एक आहे, गंधाची 3 प्रकार असतात बा, मूलगंध, पुष्पगंध आणि सारगंध. परंतु कीर्तिवंत नावाचा जो गंध आहे तो वाऱ्याच्या दिशेने सुद्धा वाहतो आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा वाहतो. तशाच पद्धतीनं तुमच्या या गुरुचा कीर्ती पूर्ण या पुण्यामध्ये नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दरवळावी अशी मी त्या भगवंताच्या ठिकाणी प्रार्थना करतो. खरोखरच म्हणजे अतिशय हृदयाला स्पर्श करणार. कारण माणूस माणसामध्ये राहिला नाही, घरामध्ये सुद्धा नाही, बाहेर नाही, एवढी अशी एकी या ठिकाणी मला पाहायला मिळाली. आणि लहानपणी अशा पद्धतीचं संस्कार जर आपल्या घरामध्ये आपल्या बाहेर जर पाहिलं, कारण या मोबाईलला पूर्णपणे वाटोळ केलेला आहे सध्या दिसतं. कारण 1 तास शाळेमध्ये मुलगा मोबाईल आणि 1 तास अभ्यास आणि 4 तास मोबाईल सध्या घेऊन बसत आहे. तर आपली पिढी जातीय कुठं याचा पण आपण अभ्यास करणं तितकंच खरं आहे असं वाटतं मला. कारण मी 12वीच्या पेपर मध्ये मुलांना मराठी लिहिता येत नाही, एवढी शोकांतिका आहे आता. आणि वरून पण शिक्षण अधिकाऱ्याचा आदेश आहे की मुलगा पास झाला पाहिजे, परंतु आलाच नाही तर कवडत कुठून येणार आहे. म्हणून त्याच्यामध्ये संस्कार करणं फार गरजेचं आहे. संपूर्ण कुंभोन करीतीने शब्दम अर्धो घटो घोष मोकळी तुन्नम. म्हणून संपूर्ण ज्ञानानं भरण्यासाठी